मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। असं असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील काहीसे आक्रमक होत आहेत आणि त्यांनी देखील सोलापूरचा दौरा केला। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांवरती जोरदार टीका केली। दरम्यान आजही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरांगेंनी निशाणा साधलाय। फडणवीस, मी तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही असं वक्तव्य देखील जरांगेंनी केलं। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं सरकारमधील विविध मंत्र्यांवर आक्रमक होऊन टीका करतात। त्यांच्याकडून अपशब्दांचा वापर केला जात असल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला। तसंच जरांगे यांच्या वक्तव्यावर सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही त्याविषयी देखील हाकेंनी काही सवाल विचारले। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामधील राजकीय वातावरण हे पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं। असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंत्रिपदाचा अधिकार दिलेला, ते प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्यांनी प्रमाणपत्र पत्र काढलं, इन्व्हेस्टमेंट करून दिलं। 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे। आपण लोक टेंजर ईडी फिरी चलत असतात एका करून दिला। अरे हे जरांगे नावाचं लूत भरलेलं कुत्र आहे। आता आम्हाला सुद्धा ग्रामीण भाषेत बोलावं लागेल आणि या लूत भरलेल्या कुत्र्याच्या डोक्यावरती राज मुकुट बसवला एकनाथराव शिंदे तुम्ही बसवला आणि ते लूत भरलेलं कुत्र आता कुणाला पण चावा घेत सुटलंय। आजपर्यंत आम्हाला वाटायचं अरे ह्याच्या डोक्यात काहीतरी परिणाम असेल, भुजबळ साहेबांना चावतोय, भुजबळ साहेबांकडेच पळतोय, पण ते मुंडे बंधू भगिनीकडे गेलं, पुन्हा तिकडून कुणीकडे गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलं, पुन्हा कुणीकडे गेलं, आता एकनाथरावांकडे गेलं आणि आज कुणाकडे बोलतोय तर बावनकुळे साहेबांकडे बोलतोय। नक्की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये?